सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 5. भाग 14. मुंढव्याला शाळा काढायची होती. सकाळपासून तिकडंच गेलेला ज्योती संध्याकाळी घरी आला तेव्हा सावित्री आणि फातिमा यांची शिकवणी सुरू होती. सावित्रीनं पाण्याची बादली अंगणात नेऊन ठेवली आणि ती पुन्हा केशवरावांसमोर येऊन बसली. केशवरावांनी गणित घातलं आणि ज्योतीकडे वळून ते म्हणाले, ज्योतिराव, अण्णासाहेब चिपळूणकरांशी आपल्या परवाच्या विषयावर माझी बरीच चर्चा झाली आहे. उच्चवर्णीयातही स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे या आपल्या विचाराशी ते सहमत आहेत. चर्चेअंती त्यांनी एक प्रस्ताव मांडलाय. तुम्ही पुढाकार घेणार असाल तर ब्राह्मण मुलींसाठी आणखी एक शाळा सुरू व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते आपल्या वाड्यात जागा द्यायला तयार आहेत. दक्षिणा निधीच्या वेळी झालेल्या ग्रामण्य प्रकरणात तुम्ही जे धैर्य दाखवलं त्यामुळे ते तुमची फार प्रशंसा करतात. अण्णासाहेबांकडून हा प्रस्ताव यावा याचा ज्योतीलाही आनंदच झाला. अशी आणखी एक शाळा सुरू करावी हा विचार त्याच्या मनात कित्येक दिवसांपासून घोळत होता. एकंदरीत केशवरावांशी झालेली चर्चा अशी फलद्रूप झाली होती. परंतु त्या प्रस्तावावर ज्योतीचा एकदम विश्वास बसेना. आलेल्या अनुभवातून स्वभावच असा बनला होता की प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेतल्याशिवाय राहत नव्हतं आणि अण्णासाहेबांचा सुधारणावाद अजूनही बोलकाच होता. प्रत्यक्ष कृतीत अजून काहीच आलेलं नव्हतं. ग्रामण्य प्रकरणात त्यांची उडालेली घाबरगुंडी ज्योती अजून विसरला नव्हता. विष्णूपंतांचा अनुभव मी अजून विसरलो नाही तात्यासाहेब. बोलायला अघळपघळ, करायला टंगळमंगळ, ज्योती म्हणाला. ज्योतीनं मारलेला टोमणा उमजून केशवराव हसू लागले. ते म्हणाले, पण या बाबतीत चिपळूणकर सनातनी पक्षाला जुमानतील असं वाटत नाही. या बोलक्या सुधारकांच्या मानेवरून सनातन्यांचं भूत कधीच उतरत नाही तात्यासाहेब. अण्णासाहेबांच्या मानेवरून ते उतरलं आहे असं तुम्हाला वाटतं? ज्योती केशवरावांकडे रोखून पाहत होता. सामाजिक सुधारणा अशा गोगलगाईच्या गतीनंच व्हायच्या ज्योतिराव. मनाची अशी समजूत घालत राहणं मला मान्य नाही. आमच्याकडं हा प्रस्ताव पाठवण्याऐवजी ते स्वतःच का शाळा सुरू करत नाहीत? स्त्री शिक्षण हे आमचं उद्दिष्ट आहेच, परंतु म्हणून उच्चवर्णीय स्त्रियांच्या शिक्षणासाठीही आम्हीच पुढाकार घ्यायचा आणि यांनी मात्र कट्ट्यावर उभं राहून सुधारक म्हणवायचं, हे चूक आहे. ते धाडस त्यांच्याजवळ नाही हे स्पष्टच आहे. म्हणजेच सनातन्यांचं भूत मानेवरून उतरलेलं नाही. शाळेसाठी जागा देण्याची उदारता आहे, परंतु शिकवण्याचा अधर्म करण्याचं धाडस नाही. ब्राह्मण स्त्रियांची स्थिती त्यांना दिसते आणि आम्हाला दिसत नाही असं का आहे? चीड येते ती या दुटप्पीपणाची. ते स्वतःला सुधारक म्हणवतात, तर याबाबत थोडं धैर्य त्यांनीही दाखवावं. दुसऱ्याचं कौतुक करणं सोपं आहे. मग हा प्रस्ताव? ब्राह्मणांना स्त्री शिक्षणाची कळवळ वाटू लागली आहे ही गोष्टसुद्धा आनंदाचीच आहे. त्यांच्या प्रस्तावाचा आपण जरूर विचार करू. त्यांनी शाळेसाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे हेही खूपच आहे. त्या आश्वासनानं केशवराव संतुष्ट झाले. सदाशिव आल्यावर सर्वांची बैठक होऊन अण्णासाहेबांकडून आलेला प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला. बुधवारात श्रीमंत सावकार अण्णासाहेबांच्या वाड्यात ब्राह्मण मुलींसाठी आणखी एक शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी पटसंख्या अत्यंत कमी, अगदी 8 एवढीच होती. मुलींची संख्या वाढावी म्हणून सर्वांचा आटापिटा सुरू होता. त्यांना बघूनच लोक दारं लावून घेत, भलभलत्या शंका काढत, तोंडाला येईल ते बोलत. अण्णासाहेब म्हणाले, ज्योतिराव, एक वेळ अक्षरशत्रू लोकांना समजावून सांगणं सोपं आहे, परंतु या अतिशहाण्या ब्राह्मणांना सांगणं फार अवघड आहे बरं. राघोबा पांडुरंग, कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी हरी देशमुख, सोन्याबाबू उर्फ बापूसाहेब मांडे इत्यादी अनेक लोकांनी या कामाचं मोल ओळखून शाळेला सहकार्य करायला प्रारंभ केला. मासिक वर्गणी, देणग्या याद्वारे रक्कम उभी केली जाऊ लागली. शाळेत येणाऱ्या मुलींना पाट्यापुस्तकं, खाऊ याबरोबरच कधीकधी कपडेही द्यावे लागत. सर्व खर्चाचा विचार करता मासिक वर्गणी आणि तुटपुंज्या देणग्या अपुऱ्या पडत होत्या. सनातन्यांचा अपप्रचार आणि शिक्षणविषयक अनास्था यामुळं देणग्या द्यायला लोकांचा हात उचलत नव्हता. परंतु म्हणून ज्योतिरावांची जिद्द हटणार नव्हती.
पुण्याच्या लोकांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाची बातमी मुंबईला न्यायमूर्ती थॉमस अर्स्किन पेरी यांना कळली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी तातडीने 50 रुपयांची देणगी पाठवून दिली. ही 50 रुपयाची देणगी ते इथून पुढं प्रत्येक महिन्याला पाठवणार होते. विष्णुपंत थत्यांनी माघार घेतली असली तरी वामनराव खराडकरांसारखे नवे लोक ज्योतिरावांना येऊन मिळाले. ज्योतिरावांचा उत्साह आणखी दुणावला. सावित्रीबाईंची बदली गंज पेठेतून बुधवार पेठेत करण्यात आली. आता त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून या शाळेची सूत्र हाती घेतली. सनातनी अधिकच पिसाळले होते. सावित्रीबाईंचा छळ सुरूच होता. त्यांना शाळेत नेण्या आणण्यासाठी संस्थेनं बळवंतराव कोल्हे यांची नेमणूक केली. शाळेत येणाऱ्या मुलींच्या संरक्षणाची काळजी घ्यावी लागत होती, ती वेगळीच. त्यांना शाळेत आणणं, घरी पोचवणं ही कामंही बळवंतरावांनाच करावी लागत. सावित्रीबाईंनी फातिमाबाईंच्या मदतीनं तरुण विवाहित स्त्रियांसाठी आणखी एक वर्ग सुरू केला. हा वर्ग फार गुप्तपणे चालवावा लागत असे. रात्र थोडी सोंग फार अशी सारी अवस्था झाली होती. अन्नपाणी झोप कसली कसली पर्वा न करता ज्योतिराव राबत होते. दिवसातून काही तास गंजपेठेतल्या शाळेत तर काही तास बुधवार पेठेत अशी त्यांची धावपळ सुरू होती. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, बापूसाहेब मांडे, प्रोफेसर विष्णू मोरेश्वर भिडे, प्रोफेसर कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित इत्यादी नामांकित मंडळी संस्थेच्या कार्यकारी मंडळावर नियुक्त करण्यात आली. कार्यवाहपदाची जबाबदारी जगन्नाथ सदाशिव यांच्यावर सोपवण्यात आली. संस्थेच्या कामाचा व्याप वाढत चालला होता. नुकतंच ज्योतिरावांनी आणखी एक यश संपादन केलं. रास्तापेठेत मुलींची आणखी एक शाळा सुरू झाली. आणखी काही दिवस गेले आणि मुंबईहून एक वार्ता येऊन धडकली. मुंबईतून न्यायमूर्ती पेरी साहेब आणि ज्युडिशियल सेक्रेटरी लुम्सडेन हे ज्योतिरावांची शाळा पाहायला पुण्यात येणार होते. शाळेचे उदार आश्रयदाते न्यायमूर्ती पेरी साहेब स्वतः येणार ही बातमी आनंदाची असली तरी ती ज्योतिरावांना चिंतेत टाकणारी ठरली. शाळा पाहायला येणाऱ्या लोकांमुळं पालकांची मनं दुखावली जाण्याची भीती होती. इतरांच्या दृष्टीला पडू देऊ नयेत या मुख्य अटीवर मुलींना शाळेत पाठवलं जात होतं. विशेषतः विवाहित स्त्रियांच्या बाबतीत ही अट कठोरपणे पाळावी लागत होती. अशा स्थितीत पेरीसाहेबांची भेट जोखमीची ठरणार होती. काही दिवसापूर्वी पुण्याचे न्यायाधीश जॉन वॉर्डन बुधवार पेठेतल्या शाळेत आले होते. विवाहित स्त्रियांसाठी चालवण्यात आलेला प्रशिक्षण वर्ग पाहायची त्यांची फार इच्छा होती. परंतु सावित्रीबाईंना अत्यंत नाइलाजानं त्यांच्या विनंतीचा अव्हेर करावा लागत होता. लहान मुलींची शाळा पाहून त्यांना परतावं लागलं होतं. तशी वेळ पुन्हा येऊ नये अशी ज्योतिरावांची इच्छा होती. भाग 15. संध्याकाळी ज्योतिराव पत्रव्यवहार पाहत बसले होते. सुपरिंटेंडेंट गव्हर्नमेंट व्हर्नाक्युलर स्कूल यांच्याकडून आलेला तो लखोटा पाहताच ते चमकले. आधी त्यांनी तेच पत्र फोडून पाहिलं. पत्राखाली दादोबा पांडुरंग तरखडकर यांची सही होती. देशी शाळांचे पर्यवेक्षक दादोबा पांडुरंग स्वतः ज्योतिरावांच्या शाळांची परीक्षा घ्यायला येणार होते. न्यायमूर्ती अर्स्किन पेरी आणि लुम्सडेन साहेब यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र ज्योतिरावांना महत्त्वाचं वाटलं. सरकार आपल्या कार्याची दखल घेत आहे याबद्दल त्यांची खात्री पटली. त्या दृष्टीनं सर अर्स्किन पेरी आणि लुम्सडेन यांची भेट संस्मरणीय ठरली. मुलींनी आणि प्रशिक्षण वर्गातील स्त्रियांनी त्यांच्या सर्व प्रश्नांना अत्यंत समाधानकारक उत्तरं दिली होती. परंतु त्यासाठी ज्योतिरावांना घरोघर जाऊन पालकांची मनं वळवावी लागली. महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळा आता स्थिरस्थावर होऊ लागल्या आहेत याची खूण ज्योतिरावांना पटली होती. बापूसाहेब मांडे आणि इतर शिक्षणप्रेमी सुधारक मंडळी आता या कामात अधिक आस्थेनं लक्ष घालू लागली होती. खुद्द दादोबांचे बंधू राघोबा पांडुरंग यांचा संस्थेच्या कार्यात महत्त्वाचा सहभाग होता. परिणामी ज्योतिराव आणखी काही शाळा उघडण्याचा विचार करत होते. वेताळपेठेत महारमांग आणि कुणबी समाजातील मुलामुलींसाठी शाळा उघडायला पाहिजे होती. शक्य झालं तर मुलामुलींचे वेगवेगळे वर्ग असावेत अशीही एक सूचना होती. सकाळी ज्योतिरावांनी संस्थेच्या सर्व सभासदांना ती आनंदाची बातमी सांगितली. राघोबा पांडुरंग यांची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. दादोबा पांडुरंग यांच्यासारखा विद्वान माणूस आपल्या वाड्यात येणार म्हणून अण्णासाहेबांना कितीतरी आनंद झाला. ज्योतिरावांनाही दादोबांच्या भेटीची उत्कंठा होतीच. त्यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेविषयी ते ऐकून होते.
त्यापूर्वीच त्यांचं मानव धर्म सभेचं कार्यही त्यांना माहीत होतं. परमहंस सभेची तत्त्व ज्योतिरावांना जवळची वाटत. त्यातील एकेश्वरवाद आणि जातीधर्मापलीकडच्या मानव धर्माचा स्वीकार ही तत्त्व त्यांना अधिक आवडली होती. थॉमस पेनच्या विचारांशी त्यांचा अर्थ जुळत होता. अण्णासाहेबांनी दादोबांच्या स्वागताची जंगी तयारी केली. केशवराव पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था पाहत होते. एका शूद्राच्या स्वागतासाठी चाललेली एवढी तयारी पाहून सनातन्यांच्या पोटात दुखू लागले. शूद्र जातीत जन्मलेल्या दादोबांसारख्या माणसानं वेदांचा अभ्यास करावा आणि वरून धर्मविचार सांगावा, हाच त्यांच्या दृष्टीनं मोठा अधर्म होता. पेशवाईत या अधर्माला क्षमा झाली नसती याविषयी त्यांना पूर्ण खात्री होती. म्हणूनच आज पेशवाई नाही याचं त्यांना फार वाईट वाटत होतं. पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या उपस्थितीत परीक्षेचा कार्यक्रम पार पडला. अगदी कमी वेळात शाळेनं केलेल्या प्रगतीबद्दल दादोबांनी समाधान व्यक्त केलं आणि सोबतच कार्यकारी मंडळाचंही अभिनंदन केलं. या निमित्तानं ज्योतिरावांना दादोबांच्या विचारांचा परिचय झाला. वेगवेगळ्या धर्मातील उदात्त तत्वांच्या आधारे दादोबा धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा करू पाहत होते. सरकारची वक्रदृष्टी सहन करीत त्यांनी आपलं कार्य अप्रत्यक्षपणे सुरू ठेवलं होतं. त्यांची विचारसरणी ज्योतिरावांना विचारात टाकून गेली. परंतु एकीकडे कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत नाही असं म्हणणारे दादोबा वेदांची अपौरुषेयता मात्र स्पष्ट शब्दात नाकारत होते. उलट आपल्या प्रतिपादनासाठी वेदशास्त्राचा आधार देत होते. ज्योतिरावांना हे विसंगत वाटत होतं. तथापि त्यांच्या विचारातील मानवतावादाचा पुरस्कार त्यांना अनुकरणीय वाटत होता. तेही त्याच मानवतेच्या ध्यासानं झपाटले होते. सामान्य शोषित वंचित माणूस हा त्यांच्या विचारांचा आणि कृतीचा केंद्रबिंदू होता. मानवतावादाचं हे जागरण त्यांना शिक्षण प्रसारातून साधायचं होतं. त्यासाठी प्रथम माणूस पण नाकारला गेलेला माणूस जागा करायचा होता. ज्यांना धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांना एकेश्वरवाद, मानवतावाद हे शब्द तरी कुठून कळणार होते. त्या शब्दांचा अर्थ कळण्यासाठी आधी त्यांना अक्षरांची ओळख करून देणं गरजेचं होतं. शिक्षणाशिवाय कुठल्याही धर्मसुधारणेला किंवा समाज सुधारणेला अर्थ नव्हता. त्यासाठी 10-5 शाळा उघडून भागणार नव्हतं. गावागावातून, वाड्या वस्त्यातून शाळांचं जाळं विणायला पाहिजे होतं. वेताळपेठेत शाळा सुरू करण्याच्या दृष्टीनं ज्योतिरावांच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु त्या शाळेत शिकवणार कोण हाच मोठा प्रश्न होता. शिक्षक मिळवण्याचे ज्योतिरावांचे प्रयत्न सुरू होते. याच सुमारास बुधवार पेठेतल्या शाळेची पहिली प्रकट परीक्षा घ्यायचं ठरलं. परीक्षा समारंभ अत्यंत चांगला झाला. अण्णासाहेबांच्या वाड्यातील जागा पुरली नसती म्हणून तो समारंभ फडके वाड्यात आयोजित करण्यात आला. त्या दिवशी फडके वाड्याला लगीन घराचं स्वरूप आलं. मुली नेमकं शिकल्या तरी काय हे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. सदाशिवराव, मोरपंत यांच्याबरोबरच बापूसाहेब मांडे, केशवराव भवाळकर ही सगळी माणसं मनापासून झटली. न्यायमूर्ती ब्राऊन अध्यक्षस्थानी होते. समारंभाला लोटलेली बघ्यांची गर्दी पाहून बापूसाहेबांना राहवलं नाही. ते म्हणाले, या समारंभासाठी जन्मलेल्या सन्माननीय नागरिकांनाही स्त्री शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नाही याचं मला फार वाईट वाटतं. त्यांच्या या भाषणानंतर स्त्री शिक्षणाचे फायदे सांगून ब्राऊन साहेब म्हणाले, या देशातील निदान काही लोक तरी योग्य दिशेने विचार करत आहेत आणि देशाच्या उद्धारासाठी झटत आहेत याचा मला अतिशय आनंद वाटतो. परमेश्वर त्यांना विजयी करो. उदार मनानं त्यांनी शाळेसाठी भरघोस देणगीही जाहीर केली. मुलींना उत्तरं देताना पाहून ज्योतिराव समाधानी झाले. स्त्री शिक्षणाच्या यशाची साक्ष पडताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. भाग 16. समयीचा मंद प्रकाश घरभर पसरला होता. ज्योतिराव महारमांग मुलांच्या शाळेचा जमा खर्च लिहित होते. CM हॅरिसन दरमहा वर्गणी 10 रुपये 0 आणि 0 पैसे. गोपाळराव हरी देशमुख दरमहा वर्गणी 1 रुपया 0 आणि 0 पैसे. प्रोफेसर कृष्णशास्त्री दरमहा वर्गणी 4 आणि 0 पैसे. प्रोफेसर केरू लक्ष्मण दरमहा वर्गणी 4 आणि 0 पैसे. राघोबा पांडुरंग दरमहा वर्गणी 8 आणि 0 पैसे.
दादोबा पांडुरंग. देणगी 5 रुपये. जमेच्या तुलनेत खर्चाची बाजू मोठी होती. शिक्षकांच्या पगारापोटी होणारा खर्च झेपत नव्हता. मुळात शिक्षक मिळत नव्हते आणि मिळाले तर कमी पगारामुळे टिकत नव्हते. आर्थिक अडचणीतून मार्ग काढणं कठीण झालं होतं. सरकारकडे पाठवलेल्या अर्जावर अजून निर्णय नव्हता. तो अर्ज दक्षिणा प्राईज कमिटीकडे पाठवण्यात आला असल्याचं पत्र तेवढं आलं. याही काळात उत्साह वाढावा अशा गोष्टी घडत होत्या. एकदा बाळाचार्य नावाच्या एका अनोळखी ब्राह्मण गृहस्थाकडून 12 रुपयांची देणगी आली. तो त्यांचा एका महिन्याचा पगार होता. वेताळ पेठेतली शाळा आता रुळली होती, परंतु तरुण मुलांबरोबर बसायला संकोच करीत. त्यांच्यासाठी वेगळा वर्ग सुरू करणं आवश्यक होतं. याही शाळेच्या कारभारासाठी ज्योतिरावांनी स्वतंत्र संस्था स्थापन केली. सदाशिवराव, मोरोपंत आणि सखाराम हे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी झाले. ज्योतिरावांनी सामान्य सभासदत्व स्वीकारलं, तथापि बरीचशी कामं त्यांनाच पाहावी लागत. पत्रव्यवहार पाहण्याच्या कामी सुरुवातीला देवराव ठोसर यांची मदत होती, परंतु त्यांनी पोलीस खात्यात नोकरी धरल्यानं सर्व भार ज्योतिराव आणि मोरोपंतांवर पडला. बुधवारातली शाळा अण्णासाहेब सांभाळत होते. गंजपेठ आणि वेताळ पेठेतल्या शाळेची काळजी घेणं अधिक जरुरीचं होतं. त्यासाठी ज्योतिरावांनी आपल्या 3 मित्रांना पुन्हा एकत्र आणलं होतं. बाहेर कोणीतरी आलं होतं. या, ज्योतिराव म्हणाले. जगन्नाथ सदाशिवजी आत आले. पत्र हाती पडल्यापासून केव्हा एकदा ज्योतिरावांची भेट होते असं त्यांना झालं होतं. ज्योतिराव, दक्षिणा प्राईज कमिटीकडून पत्र आलं आहे. सरकारने आपल्या शाळेसाठी दरमहा 75 रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे, जगन्नाथराव म्हणाले. खरंच? ज्योतिरावांनी घाईनं ते पत्र वाचलं आणि ते आनंदाने ओरडलेच. सावित्री, हे पत्र पाहिलंस? ती हाक कानावर पडताच हातातलं काम टाकून सावित्रीबाई बाहेर आल्या. बघ, वाच हे पत्र. दक्षिणा प्राईज कमिटीकडून आपल्या शाळांना अनुदान मिळणार आहे. भाई उस्मान, ये खत देखा तुमने? पत्र हातात नाचवत ज्योतिरावांनी उस्मानभाईंना हाक मारली. उस्मानभाई आले. त्यांनीही ते पत्र वाचलं. गेल्या कित्येक दिवसांपासून या अनुदानासाठी प्रयत्न सुरू होते. शिक्षण मंडळात नाना शंकर शेठ, भाऊ दाजी यांच्यासारखी जाणती मंडळी होती. मेजर कँडी यांनी तर ज्योतिरावांचं कार्य जवळून पाहिलं होतं. त्या पत्रात संस्थेचे हिशेब पाहण्याची आणि सरकारला रिपोर्ट पाठवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती. सकाळी ज्योतिरावांनी सर्वांना निरोप पाठवून बोलावून घेतलं. पत्राचं सामुदायिक वाचन झालं. बरीच चर्चा झाली. अनुदान मिळालं, तेही दक्षिणा निधीतून, याचा सर्वांना अधिक आनंद झाला. मागचं प्रकरण अजून थंड झालं नव्हतं, तोच सनातन्यांना ही दुसरी चपराक मिळाली होती. मोरोपंत वाळवेकर म्हणाले, आता शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न आपण मिटवू शकू. ज्योती आणि वहिनी यांनीही काही मेहनताना घ्यावा असं मला वाटतं. नाही, ज्योती निक्षून म्हणाले, मी आणि सावित्री या अनुदानातून 1 पैसाही घेणार नाही. हे अनुदान फक्त शाळेच्या कामासाठी खर्च होऊ द्या. आम्ही स्वीकारलेलं काम आणि आमचा उदरनिर्वाह या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या बोलण्याचा विपर्यास झालेला पाहून मोरोपंत दुखावले. म्हणाले, तसं नाही ज्योती, आम्ही आमचे उद्योग व्यवसाय सांभाळून या कार्यात सहभागी झालो आहोत. तुम्ही मात्र या कामाला वाहून घेतलं आहे, म्हणून मी म्हणालो, शेवटी उदरनिर्वाहही झालाच पाहिजे ना. ते या निधीतून घडणार नाही. उदरनिर्वाहापुरतं उत्पन्न माझ्या दुकानातून मला मिळतं. ज्योतिराव आपल्या निर्णयावर ठाम होते. तो विषय तिथंच संपला. इतर विषय पुढे आले. वेताळ पेठेतल्या शाळेत मुलींसाठी वेगळे वर्ग असावेत या विषयावर पुन्हा चर्चा झाली आणि मुलींसाठी वेगळा वर्ग भरवायचं ठरलं. शाळेसाठी वाचनालय असावं ही ज्योतिरावांची बऱ्याच दिवसांपासूनची कल्पना होती. तीही प्रत्यक्षात आणायचं ठरलं आणि बैठक संपली. संध्याकाळच्या आत ती बातमी वणव्यासारखी पसरली. ब्राह्मणांसाठी राखून ठेवलेलं डबोलं असल्या पापकृत्यासाठी दिलं जावं, हा कलियुगाचा महिमा असल्याचं निदान करण्यात आलं. आधीच सरकारनं दक्षिणा निधीतून मराठी पुस्तकांना पारितोषिकं देण्याची मागणी केली होती. सरकारनंही अशा पापात सहभागी व्हावं, हे प्रलयकाळ जवळ आल्याची लक्षणं होती. सरकारला शिव्याशाप मिळाले. ज्योतिफुलाचं तळपड झालं. त्याच्या नादानं ब्राह्मणांनीही अक्कल गहाण टाकावी याचं अनेकांना प्राणांतिक दुःख झालं. काही त्याच्या शाळेत शिकवायचं पापकृत्य करीत होते, काही तर म्हणे चक्क पैसेही देत होते. अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम.
भाग 17. तात्या आले, तात्या आले, एकच गलका झाला. कोणाला पेन्सिलीचा तुकडा मिळाला, पाटी नव्हती त्याला पाटी मिळाली, एकाला टाक मिळाला. कुणी गोष्टीचं पुस्तक आणायला सांगितलं होतं, त्याची उद्यावर समजावणी झाली. तात्या, तुम्ही निबंध लिहायला सांगितला होता ना, मी लिहिलाय, हा पहा. लिहिलेलं काही कागद तात्यांच्या हातात ठेवत मुक्ता म्हणाली. मुक्ता ज्योतिबा तात्यांची फार लाडकी. शाळेतल्या सर्व मुलींमध्ये ती फार समंजस आणि अभ्यासू होती. तात्या जे जे शिकवत त्यातला प्रत्येक शब्द न शब्द ती मनात साठवायची. त्यांनी दिलेला अभ्यास वेळच्या वेळी बिनचूक करायची. शिवाय घरून काही बाई लिहून आणायची, तात्यांना दाखवायची. वक्तृत्व सभा म्हटली की मुक्ताचं भाषण ठरलेलं. ज्योतिराव मुक्तानं लिहिलेला निबंध वाचू लागले. प्रत्येक शब्दावरून त्यांची नजर झरझर फिरत होती. ज्योतिरावांच्या चेहऱ्यावर कौतुकाचं हास्य उमललं. शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत मुक्ता भाषण करायची. निबंधातली वाक्य वाचताना तीच मुक्ता ज्योतिरावांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. शाब्बास बाळ. निबंध वाचून होतात ज्योतिराव उद्गारले. आनंदून गेलेली मुक्ता जागेवर जाऊन बसली. परंतु नुसती शाबासकी देऊन ज्योतिबांचं समाधान होणार नव्हतं. त्यांनी शाळेतली सर्व मुलं एकत्र केली आणि त्यांच्यासमोर तो निबंध वाचून दाखवायला सांगितला. मुक्ता निबंध वाचू लागली. लाडू खाऊ ब्राह्मण लोक म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे, आम्हीच त्याचे अवलोकन करावे. तर यावरून उघड दिसते की आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे. तर हे भगवान, तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्याच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालवला जातो. ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे मानित होती की काय. त्या समयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. पुढं आपल्या निबंधात तिनं इंग्रजी राज्यात महारमांग जातींना मिळालेल्या मोकळीकीचं वर्णन केलं होतं. निबंधाचा शेवट करताना मुक्तानं लिहिलं होतं, अहो दरिद्रांनी व दुःखाने पिडलेले महारमांग लोक हो, तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. आज ज्योतिरावांचं उद्दिष्ट सफल झालं होतं. अतिशूद्र समाजातील एक चिमुरडी स्वतंत्रपणे विचार करत होती. ते विचार सुसूत्रपणे कागदावर उतरवत होती. ज्योतिरावांच्या डोळ्यांसमोर भविष्याचं चित्र तरळू लागलं. मुक्ता, रायनाक या मुलांना आपले हक्क मिळू लागले आहेत. त्यांच्या रूपानं समाज जागा होतो आहे. उद्या हीच पिढी अन्यायाच्या विरोधात उभी राहणार आहे. त्यांच्या मनात पेटलेली ज्योत इतरांची मनं जागविल. अन्याय करणाऱ्यांनाही आपल्या कृतीचा पश्चाताप होईल. सारे गुण्यागोविंदानं जगू लागतील. समाज जीवन सुखसमाधानानं उजळून जाईल. मुक्ताचा निबंध सर्वांना आवडला. ज्योतिरावांनी तो निबंध स्वतःकडे घेतला आणि काळजीपूर्वक बाराबंदीच्या आतल्या खिशात ठेवून दिला. मुक्ताचं कौतुक करताना त्यांनी छोटंसं भाषण दिलं. हिंदू धर्मातील अडाणी कल्पनांचा फोलपणा स्पष्ट केला. वेद म्हणजे भेद हे ठासून सांगितलं. आपल्या मुलांनी पुस्तकी पंडित म्हणून नव्हे तर विवेकी माणूस म्हणून जगावं ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी आधी अशी काही जळमटं साफ करावीच लागणार होती. संध्याकाळी सावित्रीबाईंनी तो निबंध वाचला. ज्योतिराव म्हणाले, मुलांमध्येही विचारशक्ती जागी होत आहे हे महत्त्वाचं आहे. शिकून नोकरीधंदा कोणीही करील. शिक्षणातून माणूस घडला तरच या शिक्षणाचा उपयोग. पुढचं शिक्षण मिळालं तर या मुलांचा अधिक विकास होऊ शकेल. परंतु त्याबाबत आपण फार काही करू शकत नाही. ते मिशनऱ्यांच्या शाळेत गेले तर तिथूनही ते आर्यभट त्यांना हाकलून लावतात. त्यामुळेच तर इच्छा असूनही रायनाक पुढे इंग्रजी शिकू शकला नाही. कदाचित मुक्ताचंही शिक्षण तसंच थांबेल. तसाच तो वेताळा, एका चांभाराचा मुलगा, फार हुशार आहे. परंतु त्याच्याही शिक्षणाचं पुढं कसं होईल याची काळजी वाटते. आपल्या मर्यादांची जाणीव होताच ज्योतिरावांना फार असहाय्य वाटलं. बऱ्याच स्तब्धतेनंतर सावित्रीबाई म्हणाल्या, आऊ येऊन गेल्या.
दादांची प्रकृती बिघडली आहे. वरचेवर दादांच्या ढासळत्या प्रकृतीचं वर्तमान कळताच ज्योतिरावांच्या काळजीत नवी भर पडे. त्यांची प्रकृती बिघडायला आपणही कुठेतरी जबाबदार आहोत ही जाणीव त्यांचं मन पोखरत राही. दादांच्या मनाविरुद्ध आऊ मीठगंजातील शाळा सांभाळत होत्या. घरकाम, शेतकाम आणि शाळा यात आऊंची ओढाताण होत होती. दादांचा सगळा संताप त्यांच्यावर निघायचा. दादा संतापत, कातावून बोलत. त्या दिवशी आऊ इकडं निघून येत. दादांसाठी, ज्योती सावित्रीसाठी आऊ सारं काही सहन करत होत्या. दादांचा काही निरोप? ज्योतिराव म्हणाले. नाही. ज्योतिरावांना खूप आशा होती दादा कधीतरी स्वतःहून बोलावतील, सावित्रीलाही बरोबर घेऊन ये म्हणून सांगतील. अजून ते घडलं नव्हतं, परंतु कधीतरी ते घडेल. दादा तेवढं धाडस जरूर दाखवतील याची त्यांना खात्री वाटे. सततची ओढगस्त, कष्ट आणि उपासमार यांनी कोळपून गेलेली सावित्री त्यांच्यासमोर बसली होती. ज्योतिराव खंतावले. सावित्रीचं सासर तुटलं तसं माहेरही तुटल्यासारखंच झालं होतं. गेल्या 3 वर्षात नायगावहून कुणीही आलं नव्हतं की कुठला निरोप परताळा नव्हता. दादांविषयी कळायचं तेही असं आऊ आल्या गेल्या तरच. सावित्रीबाईंनी कधी आपलं दुःख बोलून दाखवलं नव्हतं, परंतु बोलून दाखवायची काही गरजही नव्हती. न सांगताच सारं कळत होतं. दादांच्या भेटीला जाऊन यायला पाहिजे होतं. 2 घास खाऊन ज्योती बाहेर पडले. भाग 18. प्राचार्य मेजर कँडी भेटीला येणार असल्याचा निरोप होता. त्यामुळं संध्याकाळी ज्योतिराव थोडे लवकरच घरी परतले. मेजर अत्यंत वक्तशीर असत. त्यापूर्वी ते अनेकदा शाळेत येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी निरोपाबरोबर वेळही कळवली होती आणि ती न चुकता पाळली होती. मेजर आज भेटीसाठी घरी येणार आहेत म्हटल्यावर ज्योतिरावांना आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही. बापूसाहेब मांडे, जगन्नाथ सदाशिवजी, अण्णासाहेब चिपळूणकर यांनाही त्यांनी निरोप पाठवून बोलावून घेतलं. सदाशिवराव गोवंडे, मोरोपंत वाळवेकर हेही आले. दिलेल्या वेळी ज्योतिरावांच्या अंगणात घोडागाडी थांबली. आपल्या सर्व मित्रांसह ज्योतिराव साहेबांच्या स्वागतासाठी अंगणात उभे होते. पायापर्यंत पोचणारा ओव्हरकोट आणि हातातली लांबलचक काठी सावरत मेजर खाली उतरले. काड्यांच्या गोल चष्म्यामुळं त्यांचा धीरगंभीर गौर चेहरा अधिकच गंभीर वाटत होता. पांढरी शुभ्र दाढी छातीवर रुळत होती. ज्योतिरावांनी दोन्ही हात जोडून मेजर साहेबांचं स्वागत केलं. मेजर झोकले. किंचित स्मित करून त्यांनी ज्योतिरावांच्या नमस्काराचा स्वीकार केला. समयांच्या मंद प्रकाशात ज्योतिरावांचं 1.5 खणी घर उजळून निघालं होतं. मेजरना खुर्चीत बसवून ज्योतिराव आपल्या डेस्कजवळील आसनावर स्थानापन्न झाले. बापूसाहेब आणि इतर मंडळीही स्थानापन्न झाली. क्षेमकुशल झाल्यावर मेजर म्हणाले, ज्योतिराव, आज आपल्या भेटीला यायचं कारण असं की स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल सरकारनं आपला गौरव करायचं ठरवलं आहे. त्यासाठी आपली संमती घेण्यासाठी मी आलो आहे. ते कार्य माझ्या एकट्याचं नाही, माझ्या मित्रांच्या आणि सावित्रीबाईच्या सहकार्याशिवाय ते अशक्य होतं. गौरव करायचा असेल तर त्यांचं केलं पाहिजे साहेब. आपल्या मित्रांकडे अभिमानानं पाहत ज्योतिराव म्हणाले. ज्योतिरावांची कृतज्ञता पाहून साहेबांना फार आनंद झाला. किंचित हसून ते म्हणाले, आपली कृतज्ञता मला समजते. तुम्ही सांगता ते बरोबर आहे, परंतु माझी अशी विनंती आहे की त्यांच्या वतीनं हा गौरव आपण स्वीकारावा. मेजर साहेबांच्या सद्भावना आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेलं सहकार्य या गोष्टी लक्षात घेता प्रस्ताव नाकारणं कठीण होतं. ज्योतिरावांची मूकसंमती लक्षात घेऊन मेजर कँडी उभे राहिले. त्यांचे दोन्ही हात हाती घेऊन म्हणाले, ज्योतिराव, मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. ज्योतिरावांच्या नम्रतेनं प्रसन्न होऊन साहेबांनी सर्व वृत्तांत कथन केला. थेट लंडन दरबारापर्यंत ज्योतिरावांच्या कार्याची कीर्ती पोचली होती. सरकारी शिक्षा मंडळाची शिफारस लक्षात घेऊन सरकारनं मेजर कँडी यांना ज्योतिरावांचा सत्कार करण्याची आज्ञा दिली होती. मेजर म्हणाले, सरकारी शाळांच्या तुलनेत आपलं कार्य अधिक नजरेत भरणारं आणि मोलाचं आहे. विशेषतः खालच्या जातींसाठी तुम्ही करीत आहात हे कार्य मला अधिक महत्त्वाचं वाटतं. मला एक सांगा, वेताळपेठेतल्या शाळेतील शिक्षकाची अडचण मिटली की नाही? मेजरना वेताळपेठेतल्या शाळेविषयी विशेष आस्था होती. गेल्या भेटीत त्यांनी ज्योतिरावांच्या महारमांग मुलांच्या शाळेसाठी खास म्हणून दक्षिणा प्राईज कमिटीच्या निधीतून दरमहा 25 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं
आणि ती मदत पाठवायला सुरुवातही केली होती. ती अडचण नेहमीचीच आहे. एकतर ब्राह्मण शिक्षक इतर मुलांना शिकवायला तयार नसतात आणि इतर जातीत शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे आम्हीच शक्य होईल तसं शिकवतो. एक ब्राह्मण तरुण आमची तळमळ पाहून आमच्या मदतीला आला होता, परंतु भट लोकांनी त्याच्या विरुद्ध कट केल्यामुळं तो गेला. तो परत आलाच नाही. आपल्या शाळेतही अशीच काही गुंतागुंत झाल्याचं ऐकतो. होय, ब्राह्मण अध्यापकांनी इतर जातीतल्या मुलांना शिकवायला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना शिकवायचं काम मलाच करावं लागतं. पुण्याची संस्कृत पाठशाळा सर्व जाती धर्माच्या मुलांना खुली करावी असं चाललं होतं, परंतु पाठशाळेतल्या ब्राह्मण पंतोजींना तो विचार मुळीच मान्य नव्हता. काहींनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यापेक्षा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. मेजरना अध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून कसा त्रास होतो याची ज्योतिरावांना पूर्ण कल्पना होती. तशात या सरकारी निर्णयामुळे ते अधिकच चिडले तर नवल नव्हतं. खरं म्हणजे त्यांना भीती वाटते ती जाती बहिष्काराची. मुंबईत बरेच ब्राह्मण इतर जातीतल्या लोकांना आणि इंग्रज लोकांनाही संस्कृत शिकवत आहेत. इतर प्रांतात ब्राह्मणेतर जातीतल्या मुलांचा शाळा प्रवेशाचा प्रश्न मिटला आहे. हे पुण्यातले लोक फार सनातनी आहेत. रेव्हरंड मिचेल यांची भेट झाली होती. त्यांच्या शाळेत तुम्ही कोणी एक कनिष्ठ जातीतला विद्यार्थी पाठवला होता का? हो, तो माझाच विद्यार्थी. इंग्रजी विद्या शिकायची त्याची फार इच्छा होती. त्याविषयीच ते सांगत होते. त्या मुलाच्या शिक्षणासाठी आपण काहीच मदत करू शकलो नाही याबद्दल त्यांना फार वाईट वाटत होतं. मिचेल साहेबांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. ज्योतिरावांनी पुढील प्रकार सांगितला. इतर मुलांनीच त्याला वर्गात घेण्यास विरोध केला. तो शाळेत येणार असेल तर आम्ही शाळा सोडतो असं सांगितलं. त्यामुळं त्यांचा नाईलाज झाला. वाईट हे की शिक्षकांनाही त्याची दया आली नाही. त्याला मिळालेल्या हीन वागणुकीमुळं तो विद्यार्थी शिक्षणापासून कायमचा दुरावला. अनेक विद्यार्थ्यांबाबत हे घडत आहे. मला या लोकांचं एक कळत नाही. त्यांना आमचा स्पर्श चालतो, परंतु आपल्या धर्मबंधूंचा मात्र विटाळ होतो. हे कोडच आहे. मतलबावर डोळा ठेवून त्यांनी धर्मग्रंथ रचले आहेत. तुम्ही राज्यकर्ते म्हणजे राजे आणि राजा हा विष्णूचा अंश असतो असा शास्त्रार्थ सांगून ते तुमचा विटाळ सहन करतात आणि घरी गेल्यावर आधी आंघोळ करतात. मेजर हसले, म्हणाले, खरंय, त्यांच्या या शास्त्रार्थाचा अनुभव मी सध्या घेतो आहे. सावित्रीबाईंनी फराळाचं आणून ठेवलं. बाई, आम्ही आपलंही अभिनंदन करतो. आपणही सत्काराचा स्वीकार केला पाहिजे. सावित्रीबाई संकोचल्या. त्यांनी ज्योतिरावांकडे पाहिले आणि त्या आल्या तशा लगबगीनं निघून गेल्या. ज्योतिराव, या कार्यात बाईंचा वाटा फार मोठा आहे असं मला वाटतं. ज्योतिरावांनी सहमतीदर्शक स्मित केलं. त्यांच्या दृष्टीनं या गोष्टी बोलून दाखवायच्या राहिल्या नव्हत्या. निश्चितच, ज्योतिराव म्हणाले. बोलता बोलता फराळ आटोपला. शिष्टाचाराला धरून आणखी थोडं बोलणं झाल्यावर साहेबांनी घड्याळात पाहिलं आणि ते म्हणाले, ठीक आहे, मला आता निघालं पाहिजे. ठीक आहे, या. साहेबांना सोबत करीत ज्योतिराव अंगणात आले. निरोपाचं हस्तांदोलन होऊन घोडागाडी वाटेला लागली. सायंकाळच्या नीरव शांततेवर टापांचा आवाज आपली मुद्रा करत दूर दूर जात राहिला. भाग 19. अखेर 16 नोव्हेंबर 1852चा दिवस उजाडला. गेल्या आठवड्यात पूना ऑब्झर्व्हरमध्ये ती बातमी प्रसिद्ध झाल्यापासून निंदा हेटाळणी यांना नुसता ऊत आला होता. लाल तोंडाचं विलायती सरकार शाल श्रीफळ देऊन एका शूद्राचा सत्कार करणार होतं. प्रकांड पंडित संस्कृत विद्वानच ज्या सन्मानाचे अधिकारी असतात तो सन्मान एका शूद्राला मिळणार होता. पुण्यातल्या लोकांनी असा अधर्म कधीही पाहिला नव्हता. विश्रामबाग वाड्यात सकाळपासून कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. संयोजनाची सर्व जबाबदारी बापूसाहेबांनी स्वतःहून अंगावर घेतली होती. वाड्यासमोरचा रस्ता पताकांच्या माळांनी सजला होता. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सरदार आणि इतर प्रतिष्ठितांसाठी गाद्या लोड टाकून बैठक केली होती. त्यामागे चौथऱ्यावर स्त्रियांना बसण्यासाठी गालीचे अंथरले होते. विलायती पाहुण्यांसाठी खुर्च्या कोच अशी व्यवस्था केली होती. ज्योतिराव तात्यांचे विद्यार्थी अंग मोडून काम करत होते. व्यासपीठासमोर अंथरण्यासाठी सतरंजा आणल्या जात होत्या. कुठंच काही कमी पडत नव्हतं. सरकारनं पाठवलेले नोकर त्यांना पाहिजे ती मदत करत होते. दुपार कल्ली आणि विश्रामबाग वाड्याच्या दिशेनं लोकांची गर्दी लोटू लागली. गेल्या 6 महिन्यांपासूनची उत्सुकता आज निवणार होती. कार्यक्रमाची वेळ जवळ आली. व्यासपीठानजीकच्या मोकळ्या जागेत काही मुली येऊन बसल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची परीक्षा घेतली जाणार होती.
त्या लाजऱ्या बुजऱ्या मुली आजूबाजूला पाहून ओंजळीत चेहरे लपवत होत्या. धुपाचा वास दरवळू लागला. एक एक करून सरदार मंडळी घोडागाड्यातून पायउतार होऊ लागली. पाहता पाहता पूर्ण सभामंडप गच्च भरला. लोकांनी जागा मिळेल तिथं दाटीवाटी केली. सरस्वतीबाई गोवंडे यांनी सावित्रीबाईंना घेऊन प्रवेश केला. सोबत सगुणा आऊ, फातिमाबाई याही होत्या. मेजर कँडी साहेबांची घोडागाडी येत असल्याची वर्दी मिळाली आणि बापूसाहेब अंगणाकडे धावले. बाहेर अण्णासाहेब चिपळूणकर, मोरोपंत, सदाशिवराव इत्यादी मंडळी स्वागतासाठी उभी होती. घोडागाडी थांबली. ज्योतिराव आणि मेजर कँडी खाली उतरले. जमलेला जनसमुदाय पाहून मेजर साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. उपस्थितांच्या स्वागताचा स्वीकार करून दोघे व्यासपीठाकडे चालू लागले. तांबडं मुंडासं, पांढरं धोतर आणि लालसर रंगाचा कोट या वेशातले ज्योतिराव अग्रभागी चालत होते. पडणारं प्रत्येक पाऊल आत्मविश्वास प्रकट करीत होतं. सतेज, करारी चेहऱ्यावर मनातली निर्भयता अवतरली होती. 25शीतल्या खुरट्या दाढीनं मर्दानी सौंदर्य बहाल केलं होतं. सोबत चालणाऱ्या मित्रांचे चेहरे अभिमानाने फुलून आले होते. सभामंडपात त्यांचा प्रवेश होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वजण स्थानापन्न झाले. टाळ्यांचा कडकडाट थांबला. साहेबांसोबत आलेल्या नोकरानं शाल जोडीचं आणि वस्त्रांचं तबक टेबलावर आणून ठेवलं. कार्यक्रम अत्यंत आटोपशीर होता. टेबलावर ठेवलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर फिरवून साहेबांनी संमतीदर्शक मान हलवली. बापूसाहेबांच्या प्रास्ताविक भाषणानंतर ते बोलायला उभे राहिले. बंधू भगिनीनो, आज आपण सर्वांचे मित्र ज्योतिराव फुले यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत. त्यांचा गौरव करायचं ठरवून सरकारनं ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. हे मी माझं भाग्य समजतो. स्त्री शिक्षणासाठी ज्योतिरावांनी केलेलं कार्य अत्यंत मोलाचं आणि अविस्मरणीय आहे. महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती पाहता हे कार्य अत्यंत कठीण होतं, परंतु त्यांच्या ध्येयनिष्ठेमुळं ते शक्य झालं. त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले आणि त्यांचे मित्र हेही अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः सावित्रीबाई फुले यांना मी अधिक धन्यवाद देतो. ज्योतिराव फुले यांच्याबरोबर आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत. आमचा हा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी माझी नम्र विनंती आहे. एवढं बोलून साहेबांनी तबकातली शालजोडी उचलून घेतली आणि ती उलगडत ते पुढं म्हणाले, त्यांच्या या कार्याबद्दल मी प्रथम ज्योतिराव फुले यांना ही शालजोडी अर्पण करतो. टाळ्यांचा कडकडाट झाला. साहेबांनी ज्योतिराव तात्यांच्या अंगाखांद्यावर शालजोडी पांघरली. हारगुच्छ अर्पण केला. उपस्थितांना अभिवादन करून ज्योतिराव स्थानापन्न झाले. सावित्रीबाईंकडे साडी चोळीचं तबक पाठवण्यात आलं. अण्णासाहेब, मोरोपंत, सदाशिवराव, सखारामपंत आणि इतर मान्यवरांनाही पुष्पहारांनी सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रम पुढं सुरू झाला. मोरेश्वर शास्त्री आणि काही विद्वानांची भाषणं व्हावयाची होती. स्त्री शिक्षणासंदर्भात त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि शेवटी ज्योतिराव फुले बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, माझ्या बंधू भगिनीनो, या सन्मानाबद्दल मी शिक्षा मंडळाचे सर्व सभासद आणि राज्यपाल फॉकलँड यांचे आभार मानतो. हा गौरव माझ्या एकट्याचा नसून तो माझ्या मित्रांचा, सावित्रीबाईचा, राणबा व लहुजी बुवा यांचा, आमच्या विद्यार्थी मुलामुलींचा आणि शिक्षणाविषयी आस्था असलेल्या आपणा सर्वांचा आहे. शाळेसाठी उदार मनानं जागा देणाऱ्या सदाशिवरावांचा, अण्णासाहेबांचा यात फार मोठा वाटा आहे. अनेक देणगीदारांचा शाळांच्या विकासात फार मोठा हातभार लागलेला आहे. हितचिंतक मित्रांमुळेच आम्ही सर्व अडचणींवर मात करू शकलो. मेजर कँडी साहेबांनी शाळेसाठी पुस्तकं पाठवली, दक्षिणा निधीतून मदत पाठवली, म्हणून त्यांच्या हातून हा गौरव स्वीकारताना मला आनंद होतो आहे. अनुभवांच्या मुशीत तावून सुलाखून निघालेला एक एक शब्द श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत होता. ज्योतिराव बोलत होते, बंधूनो, आपल्या देशबांधवांपैकी अतिशूद्रांची स्थिती फार वाईट आहे. ते अज्ञानात साफ बुडाले आहेत. तेच त्यांच्या दुःखाचं मूळ कारण आहे. दयाळू परमेश्वराच्या कृपेनं त्यांची स्थिती सुधारण्याविषयी विचार करताना माझं असं मत झालं की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक आवश्यकता आहे. कारण स्त्रिया आपल्या मुलांना 2ऱ्या-3ऱ्या वर्षात जे वळण लावतात त्यातच त्यांच्या पुढील शिक्षणाची बीजं असतात. अहमदनगर येथील मिशन शाळा पाहिल्यानंतर परकीय लोक आपल्या देशात सुधारणा घडवीत आहेत आणि आपला सुशिक्षित वर्ग मात्र याबाबतीत उदासीन आहे, याचा मला फार खेद झाला. म्हणूनच
आम्ही या कामाला प्रारंभ केला. पुढं शिक्षणाचं महत्त्व कळलेल्या लोकांमुळं त्याचा विस्तार झाला. त्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. सरकारनं आम्हाला मदत केली आहे, परंतु एवढ्यानं सरकारची जबाबदारी संपत नाही. या कामी सरकारनं अधिक लक्ष घालून गावोगाव अतिशूद्र मुलामुलींसाठी शाळा उघडल्या पाहिजेत. बंधूनो, माझ्या सतसत विवेक बुद्धीनं मला या कार्याची प्रेरणा दिली. यात मी विशेष असं काय केलं? मी फक्त माझं कर्तव्य केलं. ईश्वर दयाळू आहे, त्याच्या कृपेनंच हे घडून आलं. सर्व सुशिक्षितांनी या कामी पुढाकार घ्यावा आणि आपल्या दीनदलित बांधवांना अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढावं, एवढीच विनंती मी करतो. ज्योतिरावांचा खणखणीत आवाज भरून आला. शब्द अस्पष्ट झाले. पुढं बोलणं अशक्य झालं आणि ते खाली बसले. उपस्थित जनसमुदाय हेलावला. सर्वत्र भारल्यासारखी शांतता पसरली होती. ज्योतिरावांचा एक एक शब्द लोकांच्या मनावर कोरला गेला होता. समारंभाचा उर्वरित भागही तेवढाच महत्त्वाचा होता. लोक त्यासाठीही तेवढेच उत्सुक होते. कोणीही जागेवरून हललं नाही. सावित्रीबाई आणि फातिमाबाई पुढं झाल्या. बाळबोध वाचन, हिशेब, प्रश्नोत्तर सुरू झाली. लोक कौतुकानं माना डोलवीत होते. परीक्षा संपत आली तोवर संध्याकाळ झाली. ज्योतिरावांचा निरोप घेऊन आणि त्यांचं पुनश्च अभिनंदन करून निमंत्रित परतू लागले. समोर जनाब चाचा दिसताच गर्दीतून वाट काढत ज्योतिराव त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी जनाब चाचांच्या पायावर डोकं ठेवलं. अरे उठो बेटा उठो. खाली वाकलेल्या ज्योतिरावांना वर उठवत ते म्हणाले. आनंद अतिशयानं त्यांनी ज्योतिरावांना हृदयाशी धरलं. ज्योतिरावांच्या नजरेत ओसळणारी कृतज्ञता पाहून त्यांचे वृद्ध डोळे भरून आले. इंशाअल्लाह, बहुत नाम कमाया बेटा, बहुत नाम कमाया, बहुत बड़ा काम किया. चाचांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. ज्योतिरावांच्या विशाल डोळ्यामध्ये त्यांना एक वेदना दिसत होती, ऐकू येत होती. आज दादा आले असते तर. रात्री सगळी गंजपेठ ज्योतिरावांच्या घरी गोळा झाली. आज सावित्री आणि ज्योतिरावांच्या कष्टांना फळ मिळालं होतं. सगुण आऊंनी अलाबला घेऊन दोघांचं अभिष्ट चिंतन केलं. परंतु या कौतुकाच्या वर्षावातही ज्योतिराव अस्वस्थ होते. एक मन भविष्यात भरारी घेत होतं, तर दुसरं मन भूतकाळाच्या अंधारात भरकटत होतं. त्यांना सगुण आऊंचं ऋण आठवत होतं. मावस बहीण असून आई झालेली सगुण आऊ, ज्योतीनं शिकून शहाणं व्हावं म्हणून झटणारी सगुण आऊ. ज्योतिरावांना विचार पडला, ज्योती नावाच्या हातभर पोराला सगुण आऊनं पदरात घेतलं नसतं तर. परंतु तसं व्हायचं नव्हतं. जन्मदात्री आई गेली आणि सगुण आऊ आई म्हणून लाभली. हा कुठला नेमानेम होता? आऊ, तूच लहानाचं मोठं केलंस. तोंडातला घास भरवून ही कुडी घडवलीस. वेळोवेळी दोन गोष्टी सांगून चांगल्या वाईटाची जाणीव दिलीस. जनाब चाचांना सांगून तूच दादांचं मन वळवलंस. माझी थांबलेली शाळा पुढे सुरू झाली. एके दिवशी तूच हाताला धरून मिचेल साहेबांच्या शाळेत बसवून आलीस. तूच सावित्रीला सून म्हणून घरी आणलंस. तुझी पारख चुकली नाही. हे सारं तुझ्याच कष्टाचं फळ आहे. तेव्हा शिक्षण घेतलं नसतं तर शिक्षणाचं मोल कळलं असतं आणि हा दिवस दिसला असता. धन्य तूच मला माझ्या माणूसपणाची जाणीव करून दिलीस. कधीही कमी न पडणारी ज्ञानाची शिदोरी दिलीस. जगावर मुलामाणसांवर कुठलाही भेदभाव न करता प्रेम करायला शिकवलंस. घरदार सुटलं, आई वडील दुरावले, पण तू दूर गेली नाहीस. प्रत्येक वेळी तू सावली होऊन उभी राहिलीस. तुझं हे ऋण कधीही फिटणार नाही.